मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणूस सुरक्षित आहे का, की फक्त नावापुरताच कायदा उरलेला आहे? एक सत्तेत असलेला आमदार सामान्य माणसाला जीवे मारण्याची धमकी देतो आणि जेव्हा ती पीडित व्यक्ती पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदवण्यासाठी जाते तर त्यांचा एफआयआरच घेतला जात नाही. मी प्रशांत आंबी यांची बायको गेली 2 दिवस आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतो. ही घटना आहे कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये. प्रशांत आंबी आणि त्याच्या कुटुंबाला एका आमदाराकडून जीवे मारण्याची धमकी दिली जाते आणि प्रशांत आंबी आणि त्याचे कुटुंब एफआयआर नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात. पण पोलीस म्हणतात हा दखलपात्र गुन्हा नाही. नंतर ते जातात अप्पर पोलीस अधीक्षकांकडे. तेथे एकच उत्तर मिळते, तक्रार करा, एफआयआर नाही. पण कायदा काय सांगतो? एखाद्याला जीवे मारण्याची धमकी दिली तर हा गंभीर गुन्हा आहे. ChatGPT रिझल्ट नुसार IPC 506 मध्ये जर धमकी, मृत्यू या गंभीर इजा याबद्दल धमकी असेल तर 7 वर्षांचा तुरुंगवास प्लस दंड अशी शिक्षा आहे. मग प्रश्न असा आहे, कोल्हापूर पोलिसांना कायदा माहित नाही का, की कोणाच्या दबावाखाली ते काम करत आहेत? या प्रकरणात नाव येतं संजय गायकवाड यांचं आणि राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. इतके दिवस झाले तरी पण संजय गायकवाड यांच्यावर कारवाई का होत नाही? आमदार आहेत म्हणून, सत्ताधारी आहेत म्हणून, की मोठे राजकारणी आहेत म्हणून? मजेशीर गोष्ट आहे, देवेंद्र फडणवीस सांगतात की मी संजय गायकवाड यांची कान उघडणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय गायकवाडांची कान उघडणी केली आहे. प्रकाश आंबेंना न्याय मिळाला का? कान उघडणी केली म्हणजे त्यांना न्याय मिळाला का? देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या स्टेटमेंटचा सामान्य माणसांनी काय अर्थ लावायचा, की कान उघडणी केली म्हणजे न्याय मिळाला का? तर कान उघडणी करून प्रत्येक दोषींना जर सजा मिळत असेल तर भारताचे संविधान, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, जज, न्यायाधीश हे कशासाठी? जर तुम्हीच कान उघडण्या करून न्याय देत असाल तर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यास आंबी कुटुंबाने विरोध केलेला आहे. पोलिसांनी अर्जाच्या आधारे थेट अदाखलपत्र NC गुन्हा दाखल केल्याने आंबी कुटुंबियांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शवलाय. या घटनेवर प्रकाश आंबे यांच्या आईंनी संताप व्यक्त केलेला आहे. आमदार असलं तर घरी यावं आता सध्या, त्याला मारल्याशिवाय मी सोडणार नाही. आणि सगळ्यात जास्त धक्कादायक गोष्ट, ज्याने तक्रार केली त्यालाच अटक केली. प्रशांत आंबी आणि त्याचे सहकारी यांना मोर्चा काढल्यामुळे अटक. म्हणजे गुन्हा करणारा मोकळा आणि आवाज उठवणारा जेलमध्ये, अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये झाली आहे. मग सामान्य माणसाने काय करायचं? गप्प बसायचं की न्यायासाठी लढायचं? आज प्रश्न फक्त एक व्यक्तीचा नाही, प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेचा. जर कायदा सर्व व्यक्तींना समान असेल तर काही लोकांना याच्यातून सूट का? तुम्हाला काय वाटतं, ही व्यवस्था योग्य आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणूस सुरक्षित आहे का, की फक्त नावापुरताच कायदा उरलेला आहे? एक सत्तेत असलेला आमदार सामान्य माणसाला जीवे मारण्याची धमकी देतो आणि जेव्हा ती पीडित व्यक्ती पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदवण्यासाठी जाते तर त्यांचा एफआयआरच घेतला जात नाही. मी प्रशांत आंबी यांची बायको गेली 2 दिवस आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतो. ही घटना आहे कोल्हापूरच्या